गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील हेटी येथे 3 वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झाला। यावरून गोंदियाच्या गोरेगाव पोलिसांनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची घटना आज 28 डिसेंबरला घडली आहे। मानसी ताराचंद चामलाटे वय वर्ष 3 असे मृतक चिमुकलीचे नाव आहे। मानसी ताराचंद चामलाटे ही चिमुकली आई गुणिता ताराचंद चामलाटे सोबत नागपूरच्या खापरखेडा येथे वास्तव्यास होती। यातच 26 डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास मानसीचा मृत्यू झाला। मुलीचा मृतदेह घेऊन मानसीची आई गुणिता चामलाटे ही आपल्या स्वगावी पालेवाडा येथे हेटी येथे आली। गावकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकृती बरी नसल्याने मानसीचा मृत्यू झाला असे तिने सांगितले। त्यानंतर 27 डिसेंबरला दुपारी गावातीलच स्मशानभूमीत मानसीचा दफनविधी कार्यक्रम पार पडला। मात्र मानसीच्या मृत्यूमागे काहीतरी गूढ असावे असा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर मृतक मानसीची मोठी आई सावत्राई कलाबाई ताराचंद चामलाटे यांनी गोरेगाव पोलिसात 27 डिसेंबरला रात्रीच्या दरम्यान तक्रार दाखल केली। या तक्रारीची दखल घेत आज गोरेगाव पोलिसांनी तहसीलदार गोरेगाव यांच्या समक्ष हेटी येथे पुरण्यात आलेले प्रेत बाहेर काढले। चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी KTS रुग्णालयात गोंदिया येथे पाठविण्यात आला आहे। या संदर्भात गोरेगाव पोलिसात मर्ग नोंद करण्यात आला असून तपास सुरू आहे। मृतक मानसीची आई गुणिता ताराचंद चामलाटे हिला गोरेगाव पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। तर शवविच्छेदनानंतरच मानसीच्या मृत्यूचे खरे कारण कळू शकेल।